शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, राज्य शासनानं कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांसाठी बॅटरी संचलित फवारणी पंप या ठिकाणी निविष्ठा स्वरूपात 100% सबसिडीवर उपलब्ध करून दिलेले होते। तर यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांकडून अर्ज मागविण्यात आलेले होते। तर बरेच तांत्रिक अडथळे पार करत शेतकरी बांधवांनी अर्ज केले आणि तांत्रिक अडचणींमुळे बरेच शेतकरी या ठिकाणी अर्ज करण्यापासून वंचित सुद्धा राहिलेले होते। तर या सर्व अडथळ्यानंतर अखेर शेवटी बॅटरी संचलित फवारणी पंपाची लॉटरी ही काल लागलेली आहे। बऱ्याचशा शेतकरी बांधवांना या ठिकाणी मेसेजेस मिळालेले आहे। तर ज्यांना आता मेसेजेस आलेले आहेत त्यांनी आता नेमकं काय करायचं आणि ज्यांना लॉटरी लागायचा मेसेज आला नाही तर त्यांनी काय करायचं हे थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, काल दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी बॅटरी संचलित फवारणी पंपाची लॉटरी लागलेली आहे। शेतकरी बांधवांना दुपारपासून अशा प्रकारचे मेसेजेस यायला लागलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांना अशा आशयाचे मेसेज या ठिकाणी आलेले असतील, म्हणजेच लॉटरी लागल्याचे मेसेज आले असतील, तर त्यांनी तात्काळ आपल्या कृषी सहायकांशी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे। तर लक्षात असू द्या मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांनी सोयाबीन घटकांतर्गत बॅटरी संचलित फवारणी पंपाची या ठिकाणी मागणी केलेली होती, तर त्यांना सोयाबीन पिकासाठी या ठिकाणी मेसेज आला असेल आणि ज्यांनी कापूस पिकासाठी या ठिकाणी आपला घटक निवडलेला होता तर त्यांना कापूस पिकासाठी हा मेसेज आला असेल। तर लक्षात असू द्या, खरीप हंगाम 2024 मध्ये जर तुम्ही या ठिकाणी तुमची ई पीक पाहणी केलेली नसेल तर तात्काळ ई पीक पाहणी करून घ्या। कारण तुमच्या 7/12 उतार्यावर तुम्ही जर सोयाबीन घटकासाठी या ठिकाणी अर्ज केलेला असेल तर त्यामध्ये सोयाबीन पिकाची नोंद असणं आवश्यक आहे। त्यानंतर कापूस पिकासाठी जर अर्ज केलेला असेल तर कापूस पिकाचा पेरा सुद्धा या ठिकाणी असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला हा लाभ मिळू शकतो। आणि आतापर्यंत जर सुद्धा तुम्ही या ठिकाणी ई पीक पाहणी केलेली नसेल तर तात्काळ करा। एका दिवसात 2 दिवसात या ठिकाणी 7/12 नोंद होत आहे, त्यामुळे तात्काळ करून घ्यावी जेणेकरून पुढे अडथळा येऊ नये। त्यानंतर आता महत्त्वाचा प्रश्न, ज्यांना लॉटरी तर लागलेली आहे परंतु मेसेजेस आलेला नाही तर त्यांनी काय करायचं। तर मित्रांनो, लक्षात असू द्या, बऱ्याच शेतकरी बांधवांना या ठिकाणी लॉटरी लागलेली आहे परंतु मेसेज आलेला नाही, तर त्यांनी मेसेजवर विसंबून न राहता या ठिकाणी आपली महाडीबीटी प्रोफाईलवर लॉग इन करून घ्यायचं आहे। मी अर्ज केलेल्या बाबी या घटकांतर्गत यामध्ये हा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला छाननी अंतर्गत अर्ज पाहायचा आहे। तर त्या छाननी अंतर्गत अर्ज या टॅबवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला या स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी मेसेज दाखवला जाईल। या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता तुम्ही कॉन्टॅक्ट टू या ठिकाणी ॲग्रिकल्चर असिस्टंट जे काही म्हणजे कृषी सहायकाशी संपर्क करा अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला दाखवला जर असेल तर तुम्ही तात्काळ तुमची सुद्धा लॉटरी लागलेली आहे, तुम्हाला या ठिकाणी कृषी सहायकाशी संपर्क करायचा आहे। आणि समजा तुम्हाला या ठिकाणी तुम्ही मेसेज सुद्धा आलेला नाही आणि जर या ठिकाणी तुमचं महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज केलेल्या बाबी अंतर्गत तुम्हाला एलिजिबल फॉर लॉटरी असंच दाखवत असेल, म्हणजेच तुमची लॉटरी लागलेली नाही। तर काळजी करू नका, तुमची सुद्धा लॉटरी या ठिकाणी लागू शकते आणि तुम्हाला सुद्धा या घटकाचा लाभ या ठिकाणी मिळू शकतो। तर आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती समजलेली असेल। तात्काळ आपल्या कृषी सहायकाशी संपर्क साधा, ते तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती देतील। याच्या या घटकाची जी आहे तर वाटप करण्याची जी मार्गदर्शक सूचना असतील त्यांना प्राप्त झालेली असेल, त्यानुसार ते या ठिकाणी तुमच्याकडून तुमचा आधार क्रमांक किंवा आधार कार्ड, त्यानंतर जमिनीचा तपशील, 7/12 उतारा आणि अर्ज केल्याची पावती इत्यादी तुमच्याकडून कागदपत्रे या ठिकाणी मागणी करू शकतात। तुम्हाला ती त्यांना कागदपत्रे या ठिकाणी द्यायची आहे। तर आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती या ठिकाणी समजली असेल। काही अडचण असेल तर कॉमेंट करून नक्की विचारा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।